एस एस गायकवाड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण पोलीस भरती PYQ अभ्यास पाहत आहोत. विषय चालू आहे संविधान. आजचा टॉपिक आहे नागरिकत्व. प्रश्न क्रमांक 1, NRC म्हणजे काय? NRC म्हणजे काय? याचा NRCचा लॉंग फॉर्म विचारलेला आहे. तर हा नागरिकत्वासंदर्भात हा प्रश्न आहे. म्हणून या NRCचं लॉंग फॉर्म होते नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन असा याचा लॉंग फॉर्म होतो. म्हणून नॅशनल रोड चुकीचा आहे, न्यू रजिस्टर ऑफ सिटीजन चुकीचा आहे, यापैकी नाही, येत नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यासोबतच आपल्याला NRI थोडंसं ध्यानात ठेवा. नॉन रेसिडेन्शियल इंडियन असं म्हणतात NRIला. ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया OCI ध्यानात ठेवा. ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया असं देखील म्हणतात त्यांना. तर हे NRC बरोबर NRI OCI हे थोडं ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 2, नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील नागरिकांना स्थलांतरित करण्याची व नागरिकत्व देण्याची तरतूद आहे? असा हा प्रश्न आहे 2024चा. पर्याय आहे अफगाणिस्तान, चीन, श्रीलंका, म्यानमार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अफगाणिस्तान. कारण नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 अंतर्गत काही नवीन तरतुदी करण्यात आल्या होत्या. त्या अंतर्गत अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश या 3 देशांमधून मुस्लिम वगळता इतर धार्मिक लोकांना नागरिकत्व देण्यासंदर्भामध्ये तरतूद आहे. ते आपण पुढे पाहणार आहोत. येथे चीन चुकीचा आहे, म्यानमार चुकीचा आहे व श्रीलंका चुकीचा आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अफगाणिस्तान. व अफगाणिस्तान बरोबर ध्यानात ठेवायचं आहे पाकिस्तान, बांगलादेश. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, भारतातील कोणत्या राज्यात समान नागरी कायदा आहे? असा हा प्रश्न 2023चा आहे. तर आपल्या भारतामध्ये गोवा हे एकमेव राज्य होते जिथे समान नागरी कायदा पोर्तुगीज जेव्हा 1961 पर्यंत पोर्तुगीज होते, तर त्या पोर्तुगीजांच्या काळापासून त्यांनी लागू केलेला सिव्हिल कोड नागरी कायदा लागू आहे व तो स्वातंत्र्यानंतर देखील लागूच होता. आणि 1962 गोवा दमन दीव यांचा सिव्हिल राईट्स ॲक्ट असं पारित केला होता. तर तो नागरी कायदा गोव्यामध्ये पोर्तुगीजांच्या काळापासून चालू आहे. तसे एकमेव राज्य होते. परंतु जर पुढे हा प्रश्न विचारला की स्वतंत्र भारतातील पहिले राज्य कोणते समान नागरी कायदा लागू करणारे, तर त्याचं उत्तर द्यायचं उत्तराखंड. तर भारतामध्ये पहिले राज्य गोवा. एकूण भारतात विचार केला तर स्वतंत्र भारतात पहिले राज्य उत्तराखंड आणि उत्तराखंड हे एकूणात विचार केला तर दुसरे राज्य ठरते. परंतु स्वतंत्र भारतानंतर समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य उत्तराखंड ठरते. असं प्रश्नाच्या अनुरूपानुसार उत्तर द्यायचं आहे, हे ध्यानात ठेवायचं. त्यानंतर तर हे 2-3च प्रश्न होते. आपण थोडक्यात पाहूया नागरिकत्वासंदर्भात घटनेतील तरतुदी. तर नागरिकत्वाच्या तरतुदी भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 अंतर्गत देण्यात आल्या आहेत. नागरिकत्वाचा आपला स्रोत आहे ब्रिटिश राज्यघटना. त्यानंतर घटनेत फक्त हे वाक्य पाठ करायचं आहे. घटनेत फक्त 26 जानेवारी 1950 रोजी कोण नागरिक असतील याचा उल्लेख आहे. म्हणजे प्रारंभीच्या दिवशी घटना प्रारंभीच्या वेळी कोण नागरिक असतील आणि नसतील याचा उल्लेख घटनेमध्ये दिला आहे. परंतु घटना प्रारंभ झाल्यानंतर कोणाला नागरिकत्व द्यायचं व कोणाला नागरिकत्व नाही द्यायचं किंवा कोणाचं नागरिकत्व काढून घ्यायचं या संदर्भात घटनेमध्ये काहीही तरतुदी नव्हत्या. तर नागरिकत्व मिळवणे व नागरिकत्व काढून घेणे याबाबत तरतूद करण्याचा अधिकार संसदेला कलम 11 अंतर्गत आहे, हे ध्यानात ठेवायचं. आणि म्हणून संसदेने खालील कायदा केला नागरिकत्व कायदा 1955. आणि या कायद्यामध्ये हा कायदा वर्षपाठ ठेवायचं. नागरिकत्व कायदा 1955 ओरिजिनल कायदा आहे. त्यानंतर या कायद्यामध्ये जवळपास 8-9 वेळा सुधारणा झाल्यात आणि आत्ताची नवीन सुधारणा 2019मध्ये केली गेली, ते पुढे आपण पाहणार आहोत. त्यानंतर नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत काय महत्त्वाच्या आपण तरतुदी पाहूयात. की आपण बघितलं घटनेमध्ये नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नव्हती किंवा नागरिकत्व प्रारंभ झाल्यानंतर घटना कोणाला द्यायचं याची देखील तरतूद नव्हती. तर या कायद्याअंतर्गत त्या तरतुदी करण्यात आल्या संसदेच्या मार्फत. तर वरील कायद्यानुसार नागरिकत्व मिळवण्याचे 5 मार्ग आहेत, हे आकडा पाठ करायचं. नागरिकत्व किती मार्गाने मिळवता येते? तर नागरिकत्व 5 मार्गाने मिळवता येते. यासाठी एक कोड ध्यानात ठेवायचा आहे. BIRDN. बर्ड म्हणजे पक्षी होतो ना. तर या BIRDN हे शॉर्ट फॉर्म ध्यानात ठेवायचा. तर यानुसार हे आठवण ठेवायला मदत होईल. तर
बी स्टँड फॉर बर्थ, बर्थ म्हणजे जन्मानुसार नागरिकत्व मिळवणे. त्यानंतर आय स्टँड फॉर इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी म्हणजे समिलीकरण करणे, एखाद्या प्रदेशाचं भारतामध्ये समिलीकरण करून नागरिकत्व देणे. उदाहरणार्थ पुदुचेरी फ्रेंचांच्या ताब्यामध्ये होती, आपण त्यांना भारतात सामील करून घेऊन पुदुचेरीच्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व दिलं. तसं समिलीकरण करून नागरिकत्व देण्याच्या तरतुदी. त्यानंतर हा आर आहे, हा आर म्हणजे रजिस्ट्रेशन. त्यानंतर डी आहे, हा डी म्हणजे डिसेंट वंशाच्या आधारे नागरिकत्व मिळवणे. व हा एन जो आहे तो हा नॅचरलायझेशन नैसर्गिकरण. तर असं BIRDN हे कोड ध्यानात ठेवायचा. कशासाठी? तर या नागरिकत्व कायदा 1955 नुसार भारतीय नागरिकत्व मिळवण्याचे 5 मार्ग आहेत, ते 5 मार्ग पाठ पाहिजे आपल्याला. त्यानंतर आता 5 मार्ग हे नागरिकत्व मिळवण्याचे आहे, तर नागरिकत्व काढून घेण्याचे काही मार्ग आहेत. तर ते नागरिकत्व काढून घेण्याच्या पद्धती किंवा 3 मार्ग आहेत. तर ते 5 मार्ग मिळवण्याचे किंवा 5 पद्धती नागरिकत्व मिळवण्याच्या व 3 पद्धती किंवा 3 मार्ग हे नागरिकत्व काढून घेण्यासंदर्भात आहेत. मग नागरिकत्व काढून कोणत्या प्रकारे घेतले जाऊ शकते? तर पहिलं इथे एक कोड ध्यानात ठेवायचा, डॉक्टर टी, डॉक्टर DR, डॉक्टर टी असं पाठ करायचं. डी म्हणजे काय? डिप्रायव्हेशन म्हणजे वंचित करणे. आर म्हणजे रिनन्शिएशन म्हणजे त्याग करणे. आणि टी म्हणजे टर्मिनेशन म्हणजे समाप्ती. तर अशा प्रकारे 3 पद्धतीने नागरिकत्व काढून घेतल्या जाऊ शकते. मग डिप्रायव्हेशनमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी पाठ करण्यासारख्या आहेत परीक्षेच्या संदर्भाच्या दृष्टीने. तर जो नागरिक, डिप्रायव्हेशन म्हणजे कधी डिप्राईव्ह करतील, सरकार कधी वंचित करेल तुम्हाला नागरिकत्वापासून, तर जो नागरिक भारताचा सहभाग असलेल्या कोणत्याही युद्धादरम्यान शत्रूशी बेकायदेशीर संवाद साधला असेल किंवा त्या संवादात गुंतला असेल तर तुम्हाला नागरिकत्वापासून वंचित केले जाऊ शकते. नंतर जर एखादा नागरिक सामान्यतः 7 वर्षापासून सतत भारताबाहेर राहत असेल तर हा वर्ष पाठ करायचं. जर भारतीय नागरिक सामान्यतः सतत 7 वर्षे भारताबाहेर राहत असेल तर तशा नागरिकाच्या नागरिकत्वापासून आपण वंचित केले जाऊ शकते सरकार. परंतु इथे अपवाद काय? जर तुम्ही नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी परदेशामध्ये असाल तर तुम्हाला तेथील भारतीय राजदूताशी संपर्क साधून तिथे नोंदणी करणं आवश्यक आहे दरवर्षी. तर त्या अपवाद आहेत शिक्षण व नोकरीसाठी. परंतु इतर कारणावरून तुम्ही सतत जर 7 वर्षे बाहेर राहत असाल तर तुमचं नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकते. नंतर जर नागरिकत्व बनावट मार्गाने किंवा खोट्या माहितीद्वारे, फ्रॉड ज्याला म्हणतो आपण, जर तसं फ्रॉड करून जर नागरिकत्व मिळवलं असेल खोट्या मार्गाने तर तुमचं नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकते. त्यानंतर भारतीय संविधानाबद्दल निष्ठा व असंतोष दाखवला तर अशा कारणाने देखील तुमचं नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकते. त्यानंतर जर एखाद्या नागरिकाला कोणत्याही देशात नोंदणी किंवा नागरिकत्व मिळाल्यापासून, जेव्हा एखादा नागरिक या 5 मार्गांनी कोणत्याही मार्गाने नागरिकत्व मिळवलं असेल व असा नागरिकत्व मिळाल्यापासून कोणत्याही देशात 5 वर्षाच्या आत किमान 2 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगत असेल, नागरिकत्व मिळाल्यापासून 5 वर्षाच्या आत तुम्हाला जर 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होत असेल परदेशामध्ये तर अशा वेळी तुम्हाला नागरिकत्वापासून वंचित केले जाऊ शकते. तर ह्या डिप्रायव्हेशनच्या अटी अंतर्गत, ह्या पद्धती अंतर्गत ह्या अटी आहेत, ध्यानात ठेवायचं. त्यानंतर त्याग करणे म्हणजे काय? तर एखादा सक्षम सुदृढ 18 वर्षानंतरचा जो एक नागरिक असतो तर तसा नागरिक आपल्या स्वेच्छेने जर भारतीय नागरिकत्व सोडण्याचं डिक्लेअर करत असेल, घोषणा करत असेल तर तशा व्यक्तीला म्हणतो आपण रिनन्शिएशन, तो त्याग करतोय भारतीय नागरिकत्व. आणि टर्मिनेशन म्हणजे काय? तर एखादा व्यक्ती स्वेच्छेने परदेशी नागरिकत्व स्वीकारत असेल तर तशा व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व ऑटोमॅटिकली रद्द होते, हे ध्यानात ठेवायचं. कारण कलम 9, इथे कलम 9 पाठ करायची. कारण कलम 9 काय म्हणते? जर एखादा भारतीय नागरिक स्वेच्छेने परकीय नागरिकत्व स्वीकारत असेल तर त्याचे भारतीय नागरिकत्व रद्द होते. याचा अर्थ काय? तर कलम 9 हे दुहेरी नागरिकत्व नाकारते. दुहेरी नागरिकत्व नाकारते. कलम 9 दुहेरी नागरिकत्व नाकारते, हे ध्यानात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे 5 मार्ग नागरिकत्व मिळवण्याचे, तर 3 मार्ग हे एखाद्या नागरिकाचे नागरिकत्व काढून घेण्याचे आहेत. त्यानंतर आपण सध्याचा नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 पाहूया. तो ओरिजिनल कायदा नागरिकत्व कायदा 1955 आहे. त्यामध्ये आजपर्यंत जवळपास 8 ते 9 सुधारणा झाल्या. त्यापैकी लेटेस्ट सुधारणा नागरिकत्व सुधारणा कायदा 2019चा आहे. या अंतर्गत काय अटी होत्या? तर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील 6 समुदायांच्या, 6 समुदाय कोण? तर हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन. तर इथे पाठ करण्यासारखं एकच महत्त्वाचं ध्यानात ठेवायचं, मुस्लिम वगळून इतर सर्व येतात यामध्ये. त्या पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानातील मुस्लिम वगळता इतर सर्व धर्मियांना, त्या धर्माच्या सदस्यांना 31 डिसेंबर 2014 हे तारीख पाठ करायची. तर या 3 देशातून आलेल्या मुस्लिम वगळून इतर धार्मिक लोकांना 31 डिसेंबर 2014 पूर्वी आलेल्या, ते जर आले असतील भारतामध्ये तर त्यांना नागरिकत्व मिळण्यासाठी एक जलद मार्ग प्रदान करण्यासंदर्भात तरतूद या
नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 अंतर्गत केली आहे. मग काय अट आहे, तर या 6 धर्माच्या वरील उल्लेख केलेल्या या 6 धर्माच्या आणि या 3 देशातून आलेल्या 6 धार्मिक लोकांना अर्जदारांसाठी विशेष अट म्हणून जर ते 31 डिसेंबर 2014 पूर्वी आले आहेत व कमीत कमी 5 वर्ष भारतामध्ये राहत आहेत, 31 डिसेंबर 2014 पूर्वी ते कमीत कमी 5 वर्ष तरी भारतात राहायला पाहिजे अशी ती अट आहे. तर ही अट पहिलं 11 वर्षे होती. तर साधारणतः तर या कायद्याअंतर्गत या 3 देशातून आलेल्या मुस्लिम वगळून इतर धार्मिक लोकांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2014 पूर्वी कमीत कमी 5 वर्षे भारतात वास्तव्य केलेले असले पाहिजे. असे नागरिक भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी पात्र होतात. आणि या 2024-25मध्ये या कायद्याअंतर्गत नागरिकत्व काही लोकांना बहाल करण्यात आलेलं आहे. प्रश्न इथे होता आपल्याला अफगाणिस्तान पर्यायामध्ये दिलं होतं आणि आपल्याला तेव्हा ते चर्चेमध्ये होतं म्हणून 2024ला प्रश्न पण येऊन गेलेला आहे. तर अशा प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे. हे आपले यूट्यूब व टेलिग्राम चॅनल आहे SS गायकवाड. आपण या चॅनलशी जोडले जाल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.